ह्या आढावा बैठकीमध्ये आपण नेहमीच आपण काय केलं आणि आपण काय करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपण कोणतीही चर्चा आजपर्यंत कुठे केलेली नाही. पण मुळात आपली कंडिशन अशी झालेली आहे की उवा डोक्यात पडल्या आणि आपण बगल खात होतो. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला, तर एका गावामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला अशी चूळ आली का मला गाडी घ्यायची, तो पहिले पेट्रोलचा डबा घेऊन जातो. गाडी राहिली तिकडं पहिले पेट्रोल. म्हणजे त्याला एवढंच माहिती की पेट्रोलवर गाडी चालते. मग ते पेट्रोल आणून काय उपयोग आहे का? तर नाही. तसंच आपलं चळवळीतलं झालेलं आहे. आपण काय करतोय की ज्या संघटनेच्या आधारावर आपण जी चळवळ उभी करणार आहे, जी ताकद आपल्याला चळवळीला आंदोलनाला जी मिळणार आहे, त्याचा मेन बेस आहे संघटना, संघटनात्मक रचना. जेव्हा तुमच्याकडे मूठ बांधलेली असेल आणि ती जर कोणाच्या थोबाडीत मारली तर गाल सुजेल ना. पण आपली मूठ एकत्र नाही. आपण काय करतोय, फक्त गाडी आणण्याच्या अगोदर पेट्रोलचा डब्बा आणतोय. म्हणजे तुम्ही आंदोलनाचीच भाषा वापरताय. गाडी घेऊन म्हणजे गाडी म्हणजे एक संघटना धरा. त्याला नट बोल्ट आहे, चाक आहे, इंजिन आहे, बेल्ट आहे, वायरिंग आहे, बल्ब आहे, अशा सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या मग ती गाडी तयार झाली. गाडी तयार झाली म्हणजे त्याच्यात पेट्रोल टाकलं तर ती चालेल. मला जी जबाबदारी माननीय राजू शेट्टी साहेबांनी जी दिलेली, ती संघटना कशी वाढेल आणि माझ्याकडून अपेक्षा ज्या घेतलेल्या आहेत त्या संघटना कशा पद्धतीने एक मजबूत मूठ म्हणून तयार होईल, त्या दृष्टीने मला ही जबाबदारी दिलेली. म्हणून येणाऱ्या काळामध्ये वेळ जास्त घेणार नाही. मला या ज्या बैठकी आहेत किंवा मग तुमचे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये काही रस नाही. ते तुम्ही करा, तुमचे आंदोलन ठेवा. ते आंदोलन तुम्ही जी काही कोर टीम असेल त्याला मांडा. पण माझी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच राहील का येणाऱ्या काळामध्ये जी कोर कमिटी आता जी तयार झालेली आहे, पूर्ण जे पदाधिकारी जे ताकदीने उभे राहणार आहेत, यांना सर्वांना घेऊन गाव पातळीवर आता पोहोचणं हे गरजेचं झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझे दौरे हे कुठं एखाद्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी नसून मी प्रत्येक गावामध्ये फिरणार आहे आणि तिथं संघटना कशी मोठी होईल, संघटनेशी कसे लोक जोडल्या जातील, तुमची जी ताकद आहे, म्हणजे एखादं आंदोलन करायचं असेल तर आंदोलनाला जे इंधन लागतं ते इंधन म्हणजे तुमची गावागावामधून येणारी ताकद. जी डोके असली तर कोणत्याही आंदोलनामध्ये डोकी मोजली जातात, तुमची बुद्धी नंतर मोजल्या जाते. कारण किती ताकद आहे त्याच्यावर ती आंदोलनाची धग असते. तर ती धग जर आपल्याला मोठी करायची असेल तर गाव पातळीवर येणाऱ्या काळामध्ये आपण पोहोचू आणि त्या पोहोचण्यामध्ये आपल्या सर्वांची मला मदत लागेल. म्हणून माझा नंबर आपण सर्वांनी घ्यावा, मला संपर्क करावा की आपण या गावामध्ये अशी अशी एक योजना तुम्ही बनवा, मराठवाड्यामध्ये अशी योजना बनवा. मी तुम्हाला कधीही असं उत्तर देणार नाही की मला आता वेळ नाही. कारण पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्र हा वेगळ्या दृष्टीने आपण ओळखतो त्याला. तिथले शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे, तिथं आर्थिक स्रोत वेगळे, त्यांची पीक पाहणी पीक लागवडीची जी पद्धती ती वेगळी, त्यांचं इन्कम सोर्स वेगळा आहे. पण तसंच बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे केळी आहेत, पपई आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये आपल्याला संघटना मजबूत बांधून घेण्यासाठी एक वाव आहे. तिथं आपल्याला जाऊन लोकांचे प्रश्न हाताळता येतील आणि त्या हाताळण्याच्या याच्यामध्ये आपण लोकांना जोडून घेऊ शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपली जी दिशा राहणार आहे ती आता वरच्या बाजूने नाही तर खालून आपण वर जाणार आहोत. सुरुवातीला आपल्याला गाव पातळीवर गावागावामध्ये पोहोचून संघटना कशी मजबूत करता येईल, तिथून कसे कार्यकर्ते जोडून घेता येतील. आणि आता
सूर्यमान भाऊंनी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या आपण एकदम चांगल्या पद्धतीने ऐकल्या, पण तिथं कुठंतरी एक कमतरता मला दिसली की आता माऊली असतील, सगळे असतील, आपण सगळे काम करतोय. काय असतं, बैल किंवा कोणताही दुधाळू प्राणी किंवा आपण शेतीसाठी वापरणारा प्राणी, म्हणजे म्हैस असो, गाय असो, बैल असो किंवा रेडा असो, याचं एक शिंग नसलं तर त्याची किंमत होते का? नाही होत ना. म्हणून दोन्ही शिंग आपल्याला चांगले असले पाहिजे. तसंच चळवळीमध्ये आणि राजकारणामध्ये आपल्याला प्रामुख्याने आता महिलांना सुद्धा संघटनेमध्ये तेवढ्या ताकदीने जोडून घ्यावं लागेल. जर आपण महिलांना जोडून घेतलं नाही तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही तर तुमच्या बाईनं तुम्हाला जर सांगितलं बस घरी, तर तुमची हिंमत होतोय बाहेर निघायची. पण त्या माऊलीने जर समजा साथ दिली आणि ती माऊली जर तुमच्या सोबत उभी राहिली तर याच्या आजची जी ताकद आहे याच्यापेक्षा 1000 पटीने आपण ताकद वाढवू शकतो. आणि जी भूमिका म्हणजे आता सूर्यमान भाऊंनी किंवा आता आपले प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जी भावना साहेबांनी व्यक्त केली होती की मोठा भाऊ ही पक्ष आहे संघटनेपेक्षा, तर माझी एक विनंती आहे यांना की आपण आता एक राजकीय दृष्ट्या 2029 आपण डोळ्यासमोर ठेवू, ग्रामीण भागामध्ये, गावागावामध्ये, कारण आपण काय करतोय की बेस सोडून दिला, आपण पायाकडे लक्षच देत नाही. म्हणजे पाया बांधायच्या अगोदर आपण पत्र आणून ठेवतोय. तर आपल्याला पहिले पाया भरणी आता मजबूत करावं लागेल. गेल्या 30 वर्षा 25 वर्षा 30 वर्षाचे अनुभवी लोक आपल्या सोबत आहेत चळवळीमध्ये, त्यांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. काही लोक घरी बसलेले आहेत, भले ते फिरू शकत नसतील, पण त्यांचा अनुभव आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे. असं समजू नका की आपण मला जास्त समजतं, असं कोणीही समजून घेऊ नका. चळवळीमध्ये अनुभव हे सर्वात महत्वाचे असतात आणि अनुभवाच्या जोरावरच आपण कुठंतरी काही कार्य करू शकतो. म्हणून माझी विनंती आहे की या पद्धतीने संघटनेची बांधणी होते तशी 2029 डोळ्यासमोर ठेवून पक्षाची सुद्धा बांधणी झाली पाहिजे. कारण 2029 आपल्याला उद्दिष्ट याच्यासाठी ठेवायचं आहे का सर्वात पहिले आपल्याला माननीय राजू शेट्टी साहेबांना परत एकदा पूर्ण ताकदीने गाव पातळीवर बांधणी करून एक दबाव गट तयार करून परत एकदा खासदार म्हणून आपल्याला बघायचंय. आणि त्या दृष्टीने आपली जी वाटचाल राहणार आहे, कारण नुसतं इथं भाषणं द्यायची, जोरजोरात ओरडायचं, आंदोलन करायचे, घरी जायचं, याच्याने आपला दबाव गट तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला गावागावामध्ये, घराघरामध्ये, एक घरामध्ये एक तरी व्यक्ती आपल्याला संघटनेच्या विचाराचा पेरावा लागेल. तेव्हा कुठंतरी आपण या आपल्या धोरणाला आपण न्याय देऊ शकू. म्हणून मला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मला केव्हाही बोलवा आणि आपण नाही बोलवलं तरी मी मराठवाड्यामध्ये कधीही केव्हाही गाव पातळीवर फिरायला तयार आहे आणि फिरत राहील. आणि तुम्हाला संघटना बांधून तुमची ताकद कशी वाढेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो.